आज सकाळी सकाळी उठलो, आंघोळ वगैरे केली आणि बाहेरून बघतो तर काय आमची बायको चक्क साडी घालून तयार आहे. आज काय विशेष? साडी घालून तयार आहेस तू, आज काय विशेष आहे अस्मिता? आज किती तो आनंद झालेला आहे. आज उपवास आहे तुझा म्हणून तू साडी घातलेली आहेस. उपवास असल्यावर साडी घालतात? बापरे बापरे बापरे, हे तर काहीतरी नवीनच समीकरण मला बघायला भेटलं. ज्याची त्याची इच्छा असते, मी घातली. मग तुझी रोज इच्छा नसते साडी घालायची? अरे रोज साडी कशी काय घालून बसू मी घरात? माझ्याकडून काम नाही होणार ना. ड्रेस घालून तर एवढं काम होतं? आज तुझं म्हणणं आहे? काय बोलताय लक्षात ठेव. होत तुला माहित आहे? अरे काय बाई, काय बोलती? मी काय बोललो? ड्रेस घालून तुझ्याकडून काम होतं, साडी घालून नाही होत. तर बाई काय पण चुकीचं समजते. मी काय बोलू आता याला? तू मला येडं समजतोस का? अरे तुला कशाला येडं समजायचंय? तू काय बोलला मला कळलं. येडं थोडी समजायचं आता त्यात. अरे काय बोलू? आता तुला असं म्हणायचं. अरे पण तू स्वतः का म्हणते सगळं? तू का म्हणते स्वतः सगळं? बाई मी तर बोललोच नाहीये. मी काय म्हणतोय, वेड कशाला समजायचंय? हुशार आहेस तू. नाहीये हुशार तू. तुला हुशार नाहीये तू. हुशार नाहीये तू. सांग, काय हुशार? तू हुशार नाहीये. तू सकाळी सकाळी माझी घेऊ नको काय. सॉरी. तू सकाळी सकाळी ना मला हे नको करू, चिडवू नको काय. चांगली मॉर्निंग झाली आहे माझी, उगाच हे नको करू. स्किन केअर गाईज, स्किन केअर गाईज. आपला स्किन केअर कसा आहे? ओनली आपल्याला बम हांडली पावडर चालला भाऊ, विषय गोल. आज तसं तर मी पण सकाळी लवकरच उठलोय आणि आज मला जायचंय आपले यवतला शाखा आहे, त्याचं काम सुरू आहे. सो तिकडे चाललोय आणि आजचा दिवस इंटरेस्टिंग असणार आहे, कारण की मी या महिन्यात पण एक 10-12 ब्लॉग अपलोड करायचा निश्चय केलेला आहे. त्याच ब्लॉगचा हा दुसरा ब्लॉग सुरुवात केलेला आहे. सो आता कंटिन्यू करा. आज उपास वगैरे आहेत, अंगारकी चतुर्थी आहे, त्यामुळे आमच्या मॅडमने उपास पण धरलेला आहे. देव आमचा पावलेला आहे आम्हाला या ठिकाणी, आहे ना बाळा? आता काय आज उपास आहे. आज तू काहीच खाणार ना? निरंकाळ पाळणार ना तू उपास? नाही खाणार ना? काय तुझी इच्छा काय? आज काहीच खाणार नाही तेव्हा. आज काहीच खाणार नाही, काहीच नाही खाणार. चक्कर येऊन पडून जाऊ. हो नाही, काहीच खाणार नाही. मग ते आता थोड्या वेळाने दूध पिईल, मग नंतर ऍपल खाणार, नंतर खिचडी खाणार, मग खिचडी नाही आवडली मग वेफर खाणार, मग थोड्या वेळाने परत काहीतरी खाणार, मग परत काय खाणार. एकदम क्वालिटी. नाही निरंकाळ धरणार. तुझी इच्छा काय? तू हे काय मला करते सांग. माहिती, हे काय करते माहिती का? तू सांग मला. ज्या दिवशीला उपास नसतो ना त्या दिवशी सकाळी उठल, काम वाम करेल, सगळं नाश्ता नाही करत, रास्ता करेल 1-1:30 वाजता. आणि ज्या दिवशी उपास असेल त्या दिवशी हिला प्रत्येक 5 मिनिटाला भूक लागते. ज्या दिवशी उपास असेल, ज्या दिवशी उपास नाही त्या दिवशी 1-1:30 वाजता नाश्ता, काम बिम करून. ज्या दिवशी उपास असेल, आता आत्तापासूनच भूक लागली मला, तर काल रात्रीच म्हणले ते मला भूक लागली. कैसा उपास करेंगे रे तुम, कैसा उपास करेंगे ऐसा, कैसा देव पावेंगा? अरे कैसा देव पावेंगा तुमको यार? मी गोडच खाते. हा, कसं असं देव पावणार सांगा बरं तुम्ही. जाऊ द्या, चला मित्रांनो आता पटकन जाऊया खाली. नाश्ता करतो पहिले, नाश्त्याचं नियोजन लावायला पाहिजे, कारण की आमची बायकोचा उपवास आहे. मग तिचं असं म्हणणं असतं की तू बी उपास धर, त्यामुळे नाश्त्याचं नियोजन काय झालंय काय नाही माहित नाही. मम्मीला विचारतो खाली नाश्त्याचं नियोजन. इथे भारी वाटेल ना? बरं वाटलं. आयुषने काय केलेलं आहे, खालची जी एकदम खालची रूम होती ना, त्या रूमला आता ते मावशी होती, तर मावशी मोठ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली, तर मग इथं आता रूम मोकळी होती. तर मग आयुषने हळूहळू कब्जा जमा सुरुवात केला. पहिले आला, पेंट वेंट करून घेतला, मग नंतर हे पडदे वडदे लावले एकदम सूम मध्ये नाही का. मग गपचूप हा सोफा आणला, मग नंतर हा लॅम्प आणला, मग हे पडदे गिडदे आणले सगळे. आणि एकदम आता मस्तपैकी ताबा करायचा हिशोबात. आता म्हटलं अजून काय काय आणतो. आता त्याला म्हणलं ठीक आहे तू बनव. मग मला पण एक फोटो वगैरे रूम पाहिजे होती, सो बनवते. आता त्या ह्याच्यावर ही मॅडम कब्जा केली. कसं वाटतं हे तर पॉडकास्ट पण घेऊ शकतो. येस. आणि त्याच्यानंतर ना मी तुम्हाला अजूनही दाखवतो. हे बघा दुर्गा माता. हे आपले जे मंडळ आहे, ज्यात आपण 9 दिवस नवरात्रीला देवी असते आपल्याकडे, सो ती मूर्ती आपली. आणि ती मग आपण घरी आणून त्याची पूजा सुरू केलेली. आणि आपलं त्यावर याच्यामध्ये ॲक्च्युली काय सीन आहे की जेव्हा नवरात्री संपती त्या टायमाला आपण ती परत पेंटरकडे किंवा त्याच्या मूर्तीचा कारखाना तिकडे ठेवायचो. म्हणजे तिकडे ते बरं वाटत नव्हतं की मूर्ती अशी घेऊन जायची 9 दिवस पूजा करायची वगैरे. मग नंतर ना आम्ही सगळ्यांनी विचार केला की तिला चाळीतच वेगवेगळ्या घरात हे करायचे. मग नंतर ना मी म्हटलं आपली रूम मोकळी झाली, मग मी बोलली तर मग आपल्याच घरी घेऊन येऊ. मग आम्ही घरी घेऊन आलो. मग आता मंदिर केलं आम्ही तिकडं. खालची रूम असं अर्ध मंदिर केलंय
आणि एकदम प्रॉपरली. इथं ह्या घरात काहीच यूज होत नाही, फक्त आयुष आपला इथं संध्याकाळी झोपायला येतो, ते पण बाहेरच्या साईडला, आणि आतल्या साईडला काय नसतं. इथं पडदा लावून ठेवलेला असतो, प्रॉपर मंदिराला फील. काहीच युजिंग काय करत नाही आम्ही घरामध्ये. सो प्रॉपर एकदम पावित्रता ठेवलेली. आणि दुर्गा माताचा आशीर्वाद आहे त्यामुळे जरा हे, कारण तुम्ही पण बघितलं असेल मी नवरात्री उत्सव आणि हे सगळं जोरात एकदम करत असतो, कारण माझी खूप श्रद्धा आहे, कारण की आपले खूप संकट हरण केलेले. सो आता मी जातो, आणि माझ्यावर एक लय मोठं संकट आहे माहिती का अस्मिता, कारण की मला माझ्या घरात आज नाश्ता नाही भेटलाय, तर मग मी नाश्ता करायला चाललोय आता. सगळे लेट झालं ना, मी पूजा करून जाईल, तोपर्यंत तुला टाइम असेल तर. नाही 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 नाही, तुझी पूजा कमीत कमी 1 तासभर चालेल. मी नाही करणार, मी जाणार आता. मी जाणार, मी इडली खाणार आता मस्तपैकी. कशाला, हे आहे ना ओट्स आहे. नको, ओट्स रोज खाऊन खाऊन मला बोर झालं, आता मी इडली खाईन. चलो बाय. जिम करतो तुला हेल्दी खायला नको काय नाही का? जिम करतो तुला हेल्दी खायला नको का इडली खायला? तुला कोण म्हणलं इडली खात नाहीत म्हणून? इडली तांदूळ आहेस ते बावळे. अरे पण तू आता वडा बिडा पण खाणार. वडा कशाला खाणार? ओनली इडली खाणार ना मी. तुला कसं माहिती मी वडा खाणार? मला माहिती आहे ना तू नाही नाही म्हणतो सगळंच खा. सो मित्रांनो, आता आलेलो आहे फायनली आपल्या रायबा फॉर्मेन्स यवत ब्रांचवर. हे बघू शकता, एकदम भव्य दिव्य अशी शाखा आहे, 1000 स्क्वेअर फीट मध्ये. बाजूला आपलं मित्रांचंच 47 फिटनेस क्लब आहे, आणि ऍड्रेस जो आहे तो आपला इथं स्टेशन रोड आहे त्याच्या अपोजिट साईडलाच आहे एकदम. जिम पण आहे लवकरच, आपल्या रायबा सोबतच सिमिलर ओपनिंग आहे, त्यामुळं जबरदस्त आहेत. हे आपले ओमकार शेट आहेत, आणि हे आपले यश शेट, हे जिमचे ओनर आहेत, आणि हे आपले रायबाचे ओनर आहेत. दोघं मित्र आहेत, ओपनिंग पण एकत्रच आहे, बोर्ड पण सिमिलर आहे, आणि सगळं सिमिलर दिसते, त्यामुळं भारी विषय केलेला आहे. तुम्हाला दुकानाचं काम दाखवतो कसं चाललंय आतमध्ये. इथं पूर्ण बोर्ड आहे. आता हा एवढा मोठा बोर्ड नाही येणार ऍक्च्युअल मध्ये, बारीक बोर्ड आहे इथं खाली, आणि वरच्या साईडला जी येणार ती अशा टाईप मध्ये जी गॉगल ग्लास येते तशी ग्लास वगैरे येणार आहे. हे पूर्णपणे आता बनवलेलं आहे असं. आता याच्यामध्ये पेंटिंगचं काम झालेलं आहे पूर्ण. त्याच्यानंतर इथं मिरर्स वगैरे येणार आहेत, आणि इथं आता इंटिरियरचं काम आम्ही आता डिसाईड केलंय आता थोड्या वेळ आधी, काय कसं करायचंय. सो इथलं पण एकदम पूर्ण डिसाईड झालं. 1100 स्क्वेअर फीटचं पूर्ण गाळ आहे, आणि एकदम चांगलं आहे, प्रॉपर प्रीमियम स्पॉट आहे, लोकेशन चांगली आहे. आणि जे आपले यश शेट आहेत, जे आपल्या ब्रँचचे ओनर आहेत, त्यांचं पण एकदम जबरदस्त काम आहे. इथं मुलांमध्ये चांगलं नेटवर्क आहे, त्यामुळं पब्लिकचा रिस्पॉन्स पण इकडे चांगला आहे. आणि जे मोठे मोठे 2 बोर्ड्स लावून ठेवलेले आहेत आपण, त्यामुळे आता येणारे जाणारी जी हायवेची पब्लिक आहे, दौंड बारामती त्या साईडला, दौंड वगैरे, आणि ह्या साईडला पुण्याला जी पब्लिक उतरते, बिगवन सोलापूरचा हायवे हा. सो तिकडनं पब्लिकला चांगला एक रिस्पॉन्स भेटला. आणि इथं ॲक्च्युअलमध्ये सीन काय की इथं जे दुकान आहेत पूर्ण, तर ह्या टाईपमध्ये ह्या व्हेरिएशनचं कलेक्शन कुठं भेटत नाही, व्हरायटीज भेटत नाही. एक तर मग या सगळ्या लोकांना पुण्यामध्ये यायला लागतं, किंवा उरुळी कांचन किंवा हडपसर आणि त्या साईडला खाली उतरावं लागतं. सो या सगळ्या पब्लिकला याच साईडला काहीतरी चांगलं भेटेल असं नियोजन आपण इकडे ठेवतोय. आणि काम तर खूप जोरात चालू आहे. लवकरच मला वाटतं ॲक्च्युअलमध्ये एक 26 जानेवारीच्या अप्रॉक्समध्ये ओपनिंगचं नियोजन आपण ठेवलेलं आहे. पूर्ण फिटनेस क्लबचं पण आहे आणि हे पण आहे. सो जर कोण ब्लॉग बघत असेल इथं जवळपासचे असताल यवत, दौंड आणि त्याच्या आसपासच्या गावात, तर 100% तुम्ही व्हिजिट करा. आणि 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला इकडं यात्रा पण आहेत. सो त्याच्या निमित्त पण तुम्हाला माहिती ऑफरचं नियोजन आपलं असतं. तर अशा टाईपचं सगळं काम आहे. आता व्हिजिट केली जवळजवळ आम्ही 2 वाजता आलो होतो इकडे. किती वाजले ते? आता 2 वाजता आलो होतो, 4:30 वाजलेले, 5 वाजले ॲक्च्युअलमध्ये. तर 5:30 वाजले, 3 तास आम्ही पूर्ण ह्याच्यावर डिस्कस करत होतो बाकीच्या गोष्टी, आणि भरपूर चांगलं डिस्कशन झालेलं आहे. आता बघूया, आता घराच्या दिशेने चाललोय. आता सगळी मंडळी ते थांबलेत, सुदर्शन वैतागलाय आणि एकदम ओके झालेलं आहे. सो चलो कंटिन्यू करा, तुम्हाला सगळे दाखवायचं होतं म्हणून आमचं काम संपल्यावर मी परत ब्लॉग काढलाय. सो कंटिन्यू करा, घरी जायचंय मला, भेटूया मध्ये. सगळी ओढाताण करून गडबड आणि त्या हडपसरचं ट्रॅफिक सोडून मी घरी आलेलो. घरी आल्यानंतर बघतो काय, तर स्टार प्रवाहवर लागलेली सिरियल. आणि ती सिरियल कोण बघते, तर बघते आमची मम्मी. तर आमची बघते कोण बघते, आजी. आजी काय कळते तुला सिरियल बघून, सांग बरं. काय ते बोलतात ते ऐकायचं, म्हणजे पुढचं कसं असतं आणि मागचं कसं चाललंय आणि आता कसं चाललंय ही त्या सिरियल मध्ये सांगतात. पण काय कसं चाललंय ते, त्यांचा ना आपल्या जीवनाचा काय संबंध आहे का? मग काय संबंध आहे? काय संबंध आहे, म्हणजे असा संबंध आहे की पूर्वी लोक कशी वागत होती आणि आता कशी वागतात हे कळतं त्यातून.
म्हणजे ती पूर्वी लोक कशी वागत होती ना आता कशी वागते ते कळते त्यातनं. हा कसं काय असं कळते त्यातनं सांग? बरोबर आहे. कारण पूर्वी लोक लय साधी वागत होती, आता फॅशनेबल वागायला लागल्यात. म्हणजे त्यातनं कळते तुला? हो, मग त्यातून सांगतात ना ती बरोबर. कळलं का तुम्हाला? सुना कशा सिरियल वागतात, सासवा बघा, कशा सुना वागतात. कशा वागतात, सासवा कशा वागतात ते त्यातनं कळतं. म्हणजे ह्या सिरियल मुळे सगळ्या घरात उदळमादळ झालेली आहे ना आजी, हा बरोबर आहे, आहे का नाही? बरोबर आहे. मग तुझी सून तुझ्याबरोबर कशी वागते? तसंच मग सुना बसतात तर मोबाईल बघत बेडवर, आणि सासवा असतात मिस्त्री. अरे पण हिथं तर तसं नाही आजी, तू तर चुकीचं बोलते. नाही, काय बरोबर आहे. ही आजी आमची चुकीचं बोलते. आता हिथं बघा, इथं बघा, सून बसले, सून इथं काम करते, सासू इथं काम करते. व्हॉट इज दिस आजी? तू काय म्हणते चुकीचं हे? अरे पण सगळ्याच सांगते मी, रीत सांगते मला. पण नाही ना, पण तिथं चुकीचं दाखवलं. आता इथं सून आणि सासू काम करते ना, मग तू कसं चुकीचं बोलते? चुकीचं नाही बोलत, ते आतून हे करतात ना, भांडणं नकोत मग आपलं तिथं लुडू लुडू करायचं वाईच. मग हिथं आता भांडणं, बापरे. हे बघा, तुमच्यावर या ठिकाणी आरोप केलेला आहे. मम्मी काय बोलते बघ, ती आजी काय बोलते बघ. काय बोलली? बोलते की लुडू बुडू करायचं फक्त. अस्मिता तुला बोलते की उगाच आपलं दाखवायचं म्हणून इकडे स्वयंपाक करतात ते, असं म्हणते. आधीच नाही असा लय लोकांना प्रश्न पडतो. काय ह्या सासून एवढ्या चांगल्या कशाला भेंडतलं काही म्हणजे भेंडत भांडणं होत असतील का नसतील नाही आमच्यातले हा, असं लय लोकांना प्रश्न पडतो. मला काय लोक विचारतात तुम्ही सुनाला लय चांगली सांभाळता, त्यामुळे नजर लागली. आता मी पण विचार करते जरा भांडावं. हा का? हा लय पण चांगलं राहिलं ना की लोकांना असं खूप या. नाही, ही गोष्ट तर एकदम ऍक्च्युअल मध्ये खरी आहे की असं सारखं सारखं दाखवलं की काय म्हणतात त्याला, नजर लागते आणि भांडणं होतात. भांडणा तू, भांडा तुम्ही. आता साड्या घेऊन आलोय बरं नाही भांडणार. कितीच्या घेऊन आला? हा? आलं की मित्रांनो बघा, म्हणून माझं आहे ना लक्झरी कारचं स्वप्न पूर्ण आहे ना, कारण इकडे साडीमध्ये पैसे जाऊ राहिले सगळे. आमच्या पैसे कसलं म्हणून पैसे तुम्ही दिले काय? नाही साडीमध्ये नाही, तुला सांगितलं नाही परवा तुझ्या बायकोन मला जीन्सच आणली. बघा, दॅट्स कॉल सुनाचं सासूवर प्रेम. आणि काय सांगते आजी, हे सिरियल मध्ये चुकीचं दाखवतात, टीआरपी साठी काही दाखवतात. पण तुम्हाला जर होतात पण माझ्या मम्मीचे माझ्या भांडण नव्हतं. तुम्हाला जर टीआरपी पाहिजे असेल तर तुम्ही 100% आके जाधववर या युट्यूब चॅनलला, आणि तिकडे बघा, तिकडे तुम्हाला चांगलं चांगलं कॉन्टेंट बघायला भेटेल. आता हे बघितलं तर तुमच्या घरामध्ये भांडण होणार आहे. तुमच्या बायकोला दाखवा, तुमच्या आईला दाखवा, जर कोण मुलगी बघत असेल तुमच्या सासूला दाखवा, सासू बघत असेल सुनाला दाखवा, आणि पोरगा बघत असेल तर अख्ख्या घरदाराला दाखवा. म्हणजे कसं कळते. हे बघा आता किती बेस्ट चाललंय. इथं कांदा कापायचं काम चालू आहे इथं, त्याच्यानंतर मम्मी इथं भात लावायचं काम करते. पण ह्याच्यामध्ये मुद्दा काय माहिती का, ह्यांच्या सगळ्यांच्या निवांत साडी घेण्याच्या आणि खरेदीमुळे. आता मी एवढं लांब ना आलेलं, मी आलेलं विचारलं, अरे खाने को क्या है, तो खाने को कुछ भी नाहीये. 6 वाजता 7 वाजता येतोय मग जेवायला विचारतोय. अरे 9 मग- वाजता ये की 9 वाजता ये. असं थोडी आहे. कधी बघा, पण यायचं जेवायला अशी युती मागायचं. होती, अशी युती होती, मग असा अपक्ष थांबायला लागतं. लक्षात घ्या. तुला अजून एक गोष्ट सांग का आज झालेली. काय? आज ना आज मी तुला साडी घालून खाली आली, देवपूजा करायला जायचं होतं तिला म्हणून. हा, आणि पप्पा आले शाळेवरून, पप्पांनी तिला बघितली साडी घातलेली. मग पप्पांना लयच आनंद झाला. पप्पांनी तिला दिवाणावर बसून म्हणे थांबच्या पायाच पडतो. काय का अस्मिता? अस्मिता पप्पांची इच्छा आहे मी रोज साडी घालून बसावी, पण मम्मीला आजच सीन कळला मी साडी का नाही घालत. अरे आम्ही दुकानात गेलो साडीचं काय, आणि ही गेली साड्या बघायला, आणि ही उठली, हिला उठायलाच येईना, ही पडली असते साडीच्या पायात गुंतली काय. तो दुकानदाराला काय म्हणतोय, मला आयडिया आलीच तुम्ही उठतानी की तुम्हाला साडी तुम्हाला साडीमध्ये म्हणजे तुम्हाला साडी घालता येत नसेल किंवा तुम्ही पहिल्यांदाच घातली का. बघा, म्हणजे या ठिकाणी लोकांना पण कळलेलं आहे की अस्मिताला साडी रोज कॅरी करता येत नाही का, कारण की अस्मिता कधीतरी साडी घालते, आणि एवढ्या साड्या घेऊन ठेवली, एवढ्या साड्या घेऊन ठेवली, बाई घालत नाही, एवढ्या साड्या घेऊन ठेवली. मी जर नवीन दुकान टाकलं ना साडीचं तर 100% सण साडी त्योहाराला घालते. अशी रोज रोज नाही होत ती साडी. मी बघितलं ना, आता पडली असती तर मला चालता येत नाही जिन्यातून, माहितीये का. मी हे बघ कशी खोचून घेतली, हे बघ, हे बघ ते साडी तसं फक्त चालता आजी येत नाही. तुमच्या टायमाला होतं का बाई असं काय? नाही नाही. हा, म्हणजे आता मला आम्ही तर लुगडं घालायचं बाई. होतं का आजी असं काय? आमच्या टायमाला कसली लुगडी, 10,000 रुपयावाली लुगडी. आणि ओके, हे लोक किती किती हजारवाल्या साड्या घेऊन राहिले. तुला घेतलं का आजी लुगडं त्यांनी? आता नाही मला, आता कसं त्यांचा सण आहे आता रे. मग तुला कधी लुगडं घेतलं? आणि तुम्हाला मला दिवाळीला घेतात की. दिवाळीला घेतात का नाही? दिवाळीला आजी मी घेतली तुला साडी, मी घेतली, मी साडी. ती बघ साडी असं तू घेतली एवढी पोरीला ती आवडली सगळ्यांना. पोरी म्हणल्या तुम्ही ब्लाऊज शिवा आजीला दिवस नका.
आजे साडी चोरते ते आजी इकडे तुझी. नाही, पीस आता त्यांना द्यायचा आहे त्यातला. हा ना. ऐक ना, मी माझी संक्रांतची साडी आणायला गेली होती. हा आणलीस का? हा, पण मी ब्लॅक नाही आणली कारण मम्मी बोलली आपल्यात ब्लॅक घालत नाही. आणि- ब्लॅकचा ट्रेंडच कुणी आणलाय मला कळा ना भाई. डायरेक्ट आहे ना इंस्टाग्रामला येतात ब्लॅक साडी ब्लॅकचा ट्रेंड कुठे मला तेच कळत नाही. ते नाही, ते घालतात संक्रांतीला actually Why घालतात, संक्रांतीला पण काळी साडी घालतात? कोणाकडे चालतं कोणाकडे नाही त्या चालत. कुठल्या सणांना काळी साडी चालत नाही, फक्त संक्रांतीला चालते. ती पण आहे ना वौसा घेतात नाही, हळदी पूजा करतात ना बायका तेव्हा. ते पण आता हे काढलंय, ही नव्हतीच फॅशन, ती आता आली फॅशन काळ्या साडीची. जाऊ दे आता. हे बघा तुम्हाला सांगतो एवढं म्हणून ब्लॉग मी काळी बनवतो नाही बनवता. घेतली. मग तू कुठली घेतली? हा. जाऊ दे तू ब्लॉग मला वर गेला ब्लॉग मध्ये दाखव. इथं आता मम्मीने मस्तपैकी स्वयंपाक केलेला आहे आणि या ठिकाणी वाटाण्याचा मस्त भात केलेला आहे. आणि आमच्या ह्याच्यात आख्याला आवडतं असं केलंय. ह्याच्यामध्ये मला पर्टिक्युलर एक गोष्ट सांगावीशी वाटते की अस्मिता मला खूप वेळा बोलते की थोडस किचन मध्ये म्हणजे ब्लॉगिंग का कमी करतो, कारण की आपलं घर ऍक्च्युअल मध्ये थोडंसं छोटं आहे. लक्षात घ्या तुम्ही. हे बघा आता आपलं घर ऍक्च्युअल मध्ये थोडंसं छोटं आहे. शेवटी गरीबाचं घरी काय प्रॉब्लेम नाही, छोटंच आहे, पण कसं आहे मेहनतीने आम्ही उभं केलेलं आहे. मम्मी पप्पांनी घेतलं, बांधण्यात थोडस मदत केली आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की चांगलं असं काहीतरी. छोटं नाही, आमच्या पाय गेले जिने चढून 4 मजल्याचे. छोटं म्हणतोय. तर विषय काय आहे, नाही छोटं म्हणजे कसं की फ्लॅट टाईप मध्ये काही नाहीये, त्यामुळे ते जरा सीन होतो. आता कसं आहे हे सगळं थोडंसं आता रेनोव्हेशन मी केलं पण ते एवढं छोटंसं दिसतं ना. मग आता ह्यांचं किचनचं बनवायचं राहिलं तर मग अस्मिता मला 4 वेळा म्हणते की थोडंसं साफसफाई करून वगैरे बनवायचं, थोडंसं पब्लिकला दाखवताना चांगलं दाखवलं. पण माझं काय म्हणणं आहे भाई, किचन मध्ये तुम्ही अंबानीच्या किचन मध्ये जर गेला अरे तर नाही, किचन मध्ये publicच कांदा म्हणते. इकटे का? आपण रॉच असतो, पब्लिकच कमेंट करते, अरे किचन हेच नाही, अरे किचन स्वच्छ, किचन वर हेच आहे, नाही, हेच केलं आणि तेच केलं. स्वच्छ ठेवायचं, फक्त किचन पाशी नून भरायचं, काही बनवायचं नाही, मग किचन एकदम स्वच्छ. हा. तो मला एक कसं गोष्ट काम सांगायची करताना कसं काय है, स्वच्छ तुमको राहील? अगर रोज ब्लॉग देखना है तो ये सब रात्री गोष्टी बघत जा अवॉइड आणि करना सकाळी पड़ेगा. बघत जा, किचन Yes. स्वच्छ दुपारी बघत जा, तुमको स्वच्छ भेटेल तुम्हाला तुमको किचन. देखो अभी इधर काम का कितना विषय चालू है, इसकी वजह से ब्लॉग नहीं बनता है. ये बघा लक्षात ठेवा, तुमको अगर ब्लॉग देखना है तो इधर नीचे कमेंट करो, हमको हाई वो अवस्थे में सब देखने को चलेगा. क्या सलोनी चलेगा कि नहीं बोल? हाँ चलेगा, चलेगा. तर सगळ्यांको चलेगा तो कमेंट में बोलेगा आणि बोलेगा तो मैं ब्लॉग बनेगा. आता मी वरती जाएंगा, थोड़ा फ्रेश होएगा आणि हे जेवेंगा आणि मग नंतर तुमको दिखाएगा की अस्मिताने साडी कौन से लेंगा. सॉरी साडी घेतली नाही, आज नाही दाखवणार. का? संक्रांतीच्या ब्लॉगला रिव्हील कर ती साडी. संक्रांतीच्या ब्लॉगला रिव्हील नको, साडी कशी आहे दाखवणं गरजेचं. नाही. बरं, तुम्हाला संक्रांतीच्या ब्लॉग साठी थांबावं लागेल. सो मित्रांनो आता तुम्ही थोडस कंटिन्यू करा, मग मी तुम्हाला नंतर ना थोडस सांगेल. सो चलो कंटिन्यू. हे बघा कसा आहे वाश्या तो फोटो. निस्ता राडा भाऊ. मी अस्मिताला बोललो होतो की माझा हा वाला फोटो मला लय आवडतो. मी आपली बेडरूम झाली ना बोलला आपण पूर्ण केलं. की मी हे करेल फ्रेम बनवून आणलं. तर अस्मिताने मला फ्रेम करून दिली ती आणि इकडं पण लावले. ही एक आहे ऍक्च्युली आम्हाला लग्नात गिफ्ट दिलं ते लोकांनी, तर मी लावून टाकलं. अस्मिता येते तुला एक मी हे दाखवतो. इकडे बस, इकडे बस, इकडे बस. असं पकड पुढं असं कॅमेरा. तुम्हाला आसामची पोरगी दाखवतो. आसामची त्या टोकरी घेऊन फिरतात त्या. अस्मिता म्हणली मला फिरायला घेऊन जा. सो मी अस्मिताला फिरायला नाही घेऊन गेलो, पण आता मी अस्मिताला आसामला घेऊन चाललोय. सांगा मग मी साईडला एक फोटो पण टाकल तसला आसामच्या पोरीचा. आता अस्मिताने मला म्हणायचं नाही कुठं मी फिरवलं नाही. मी ह्याच्यानंतर एक फोटो पण टाकल बाजूला आणि आम्ही टाकल आय एम गोइंग टू आसाम ट्रिप. त्या हे वाचायला येतात ना मुली, त्या काय म्हणतात काय तुझ्या डोक्यात येईल ना हे नाही बरं का आकाश, म्हणजे अरे कसे चल आता गाणं म्हण. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. डडंग डडंग. गिफ्टचा याच का हे गिफ्टचा हे येते, तू काय करतो कसं डोक्यात काय पण येत. आपल्या डोक्यात काय पण येतं, काहीच विषय नाही. तर चलो गाईज आता हा स्वतःच हसू येते आता. मम्मी मजा मस्ती झालेली आहे आणि आजचा ब्लॉग या ठिकाणी इथं संपतोय.
उद्याचा ब्लॉग सुरू असेल, तुम्हाला उद्या बघायला हा ब्लॉग उद्या बघायला भेटेल आणि परवा बघायला भेटेल धुळ्याच्या ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग आणि मग भेटेल ओपनिंगचा ब्लॉग. कारण की मी चाललोय धुळ्याला आपल्या रायबा फॉर्मेन्सची ब्रांच ओपनिंगची सेरेमनी आहे तिथं. सॉरी, आपल्या रायबा फॉर्मेन्सची नवीन ब्रांच ओपन होते, तर त्या ओपनिंगसाठी मी चाललोय. सो मित्रांनो, धुळ्यामध्ये जी पब्लिक असेल त्यांनी 100% धुळ्यामध्ये या, मला भेटा, आपण मस्त मज्जा करू आणि मज्जा करू. त्यामुळे आता मी लवकर झोपतो, उद्या सकाळी जातो, मस्त की शॉपमध्ये कामं संपवतो, तुमच्यासाठी भारी ब्लॉग करतो आणि हा एडिट पण करायचा आहे मला. सो सबस्क्राईब करा आणि 3 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण करा 2026 मध्ये तरी आपले. जय महाराष्ट्र. येस येस, हे मला आकाशने शिकवले. काय आकाशाचा मिनिंग? विक्ट्री. आता सध्या हे चाललंय ना इलेक्शन. बायलो हॅशटॅग